नमस्कार, मी मोहम्मद सिकंदर, हिंदी बातमीपत्रात बातमीपत्रात स्वागत. बातमी आहे कंधार तालुक्यातील वळसंगवाडी येथील घराला लागलेल्या आगीची. कंधार तालुक्यातील वळसंगवाडी येथील शेतकरी कोंडीबा भाऊराव जाधव यांच्या राहत्या घराला दिनांक 4 मेच्या मध्यरात्री अचानक आग लागली. गावातील नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला असला तरीही या लागलेल्या आगीत कोंडीबा भाऊराव जाधव यांच्या घरातील संसार उपयोगी साहित्य, अन्नधान्य व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक साहित्य जळून खाक झाले आहे. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचे सांगण्यात येत आहे. या लागलेल्या आगीमुळे कर्जबाजारी असलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबावर आर्थिक संकट ओढावलं आहे. प्रशासनाने पंचनामा करून आपल्याला मदत द्यावी अशी विनंती कोंडीबा जाधव यांनी हिंदवीपणाच्या माध्यमातून केली आहे. दिशा संभाजी जाधव, मी इयत्ता 11वी मध्ये शिकत आहे. काल झालेल्या हादशामुळे माझ्या घरातील माझ्या शैक्षणिक सगळ्या साहित्याचं नुकसान झालं. कोंडीबा भाऊराव जाधव कालच्या रात्री कोणतरी चेती होतं बाहेर, बाई भानामतची बाई होती, हे चेती होती, तिनं आरडाओरड केली म्हणून आम्ही झोपेतून उठून, भाऊ होता इकडे बाजूला, या बाजूच्या घरात, भावाला जाग आली, त्यानं उठून आरडाओरड केल्यामुळं सारं गाव धावलं. अन्नधान्य, भांडे, वस्त्र, कपडे हे सगळं जळून खाक झाले. पत्र घरातला खायचा जे अन्नधान्य चक्कू खाक झाले. काय झालं? आमचं साहेब चक जळून गेले. पहिलंच कर्ज बाबा घ्या, आमच्याशी काहीच नाही. गाव वळसंगवाडी गावात कोंडीबा पाटील रहिवासी माझे काका होतं आणि रात्री 11:30 ते 11:30 ते 11:45 दरम्यान शॉर्ट सर्किटमुळं, लाईटमुळं हे सगळ्या घराला आग लागली आणि याची जे काही मौल्यवान वस्तू, काही अन्नधान्य, लेकराचे पुस्तकं, हे सगळ्या वस्तू जळून खाक झाल्यात. आज त्यांच्याकडे आत्ताच्या या एक टाईमचा सुद्धा अन्नाचं काही कण सुद्धा यांच्याकडे उरलेला नाही. तर आता माझी अपेक्षा अशी आहे की शासनानं, तहसीलदार साहेब असतील, तलाठी साहेब असतील, आपल्या तालुक्याचे कोणी प्रतिनिधी असतील, त्यांना होता होईल थोडं याला सहकार्य करावं. आमची अपेक्षा एवढी आहे सर.